नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम तो माधव प्रोक्तवानिती। तव अर्जुन म्हणे श्रीहरी माय आपुले याचा स्नेह करी। तेथ विस्मय काय अवधारी कृपानिधी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। मागे 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोगाचं प्रतिपादन आणि 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोग प्राप्त करण्याचं साधन म्हणून निष्काम कर्मयोगाचं भगवंताने किंवा कर्मयोगाचं प्रतिपादन केलेलं आहे। असा साध्य आणि साधनाचा विचार 2ऱ्या अध्यायामध्ये आणि 3ऱ्या अध्यायामध्ये प्रामुख्याने आलेलाच आहे। पण ही ज्ञानाची परंपरा अर्जुनाच्या मनी मानसी चांगल्या प्रकारे ठसावी किंवा या ज्ञानाची प्राचीन परंपरा संप्रदाय परंपरा लक्षात यावी यासाठी हा प्राचीनच योग मी तुला सांगितला आहे असं भगवंतानी कथन केलं की अर्जुना आज मी तुला निष्काम कर्मयोग जो सांगितला आहे तो या काळातला नाही, तो प्राचीन काळातला आहे। सृष्टीच्या प्रारंभ काळामध्ये सूर्याला मी या निष्काम कर्मयोगाचा उपदेश केला, कारण सूर्य हा सगळ्या क्षत्रियाच्या वंशाचं बीजभूत आहे आणि क्षत्रियाच्या ठिकाणी या योगाचा जर संचार झाला तर बलाचा प्रवेश झाल्यामुळे किंवा सामर्थ्य संपन्न झाल्यामुळे क्षत्रिय चांगल्या प्रकारे प्रजा पालन करू शकतात किंवा ते ब्रह्मत्वाची रक्षा करू शकतात। आणि ज्या प्रदेशामध्ये क्षत्रियाच्या द्वारे ब्राह्मणाची रक्षा केली जाते हे दोघेजण सामर्थ्याने संपन्न असेल तर सगळ्या जगताचं पालन चांगल्या प्रकारे करू शकतात। हा उद्देश ध्यानात ठेवून मी सूर्याला या निष्काम कर्मयोगाचं प्रतिपादन केलं। सूर्यापासून ही परंपरा वैवस्वत मनूपर्यंत आली म्हणून इक्ष्वाकू नावाचा राजा त्यालाही सांगितले। असा परंपरेने असणारा हा योग याला अनेक प्रकारचे राजर्षी जाणते झाले। राजा आणि ऋषी त्याला राजर्षी असं म्हणतात। देवामध्ये असणारा ऋषी तो देवर्षी, महान तप करून ज्याने ऋषित्व संपादन केलं तो महर्षी, आणि जो ब्राह्मण कुलामध्ये जन्माला येऊन ऋषीपदाला प्राप्त झाला ब्रह्मर्षी। असे ऋषीचे 4 प्रकार आहेत। त्यामध्ये राजर्षी, ब्रह्मर्षी, देवर्षी आणि महर्षी हे प्रकार आहेत। राजा म्हणजे सामर्थ्याने संपन्न आहे आणि ऋषी शब्दाचा अर्थ होतो ज्याला अध्यात्मातले गूढ असणारे सिद्धांत आपल्या बुद्धीने जाणण्याची शक्ती आहे, म्हणजे सूक्ष्म पदार्थाचं जो विवेचन करू शकतो त्याला ऋषी असं म्हणतात। ऋषयः मंत्रद्रष्टारः, ज्यांना समाधीमध्ये वेदामध्ये असणाऱ्या सगळ्या मंत्रांची गूढ रहस्य समाधी अवस्थेमध्ये अनुभवाला येतात किंवा त्यांना ते दिसतात त्यांना ऋषी असं म्हणतात। राजा असून ऋषीपदाला जे प्राप्त झाले त्यांनी या योगाला जाणलं असा हा प्राचीन योग आहे। पण अर्जुना सांप्रत काळामध्ये पुष्कळमधला कालावधी निघून गेल्यामुळे हा योग मात्र नष्टप्राय झाला। भगवंतानी त्याला कारण दिलं आहे महता कालेन, आणि ज्ञानोबाराय त्याला कारण देतात विवेक वैराग्याचा अभाव तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला। कैसा नेनो मोह वाढिन्नला, या योगाला जाणायचं असेल तर याला विवेक आणि वैराग्याने संपन्न अंतःकरण असावं लागतं। ज्याच्या ठिकाणी विवेकाचा अभाव आहे, वैराग्याचं बळ नाही, ते अध्यात्म ज्ञानाला ग्रहण करू शकत नाही। जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा, आभांटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडी लोका, मनोनी हा योग लोपला। किंवा तैसी वैराग्याची शिवन देखती, विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते। हा पुष्कळसा कालावधी या योगाची संप्रदाय परंपरा विच्छिन्न झाली, परंतु तोच प्राचीन असणारा योग आज मी तुला कथन करत आहे किंवा कथन केलेलं आहे। भगवंताला विचारलं मलाच का सांगता बरं,
कारण तो माझा भक्त आहे. भक्त शब्दाचा अर्थ शरणागत आहे. शिष्यस्तेहम, शिष्यभावाने शरण आला आणि माझा सखा आहे. सखा म्हणजे समवयस्क आहे. बरं, भगवंताच्या आणि भक्तराज अर्जुनाच्या वयामध्ये फारसा फरक नाही. माझा सखा अत्यंत प्रेम करणारा आणि मला शरण आलेला, त्यामुळं अत्यंत गोपनीय असणारं जे कुणाच्याही समोर हृदय मी प्रगट केलं नाही ते रहस्य मी तुला प्रतिपादन केलेलं आहे. आता यावर ज्ञानोबांनी जेव्हा भाष्य केलं तेव्हा अनेक प्रकारचे भाव ज्ञानोबा सांगतात की अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा, तो अनुसंगाचा ठावो, आता तुझ काय वंच जावो. जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही, तरी नावे कहे सहावे, गाजाबजहीन धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी, किंवा पडी येसी तू मज म्हणून या. अर्जुना, माझ्याही अंतरातली गोष्ट आहे, वास्तविक कोणाच्याही समोर प्रगट करता येत नाही, पण तो अत्यंत जीवलग असल्यामुळे मी तुला सांगितलं आहे. तुझ्याकडं पाहिलं तर मला असं वाटतंय अमूर्त असणाऱ्या प्रेमाचा साक्षात पुतळा तू आहे. भक्ती नावाचं साधन या जगतामध्ये जिवंत राहण्यासाठी त्या भक्तीला जो ओलावा लागतो ज्या अंतकरणाचा, ते अंतकरण तुझं असल्यामुळे भक्तीचा जिव्हाळा आहे. आणि परमात्म स्वरूपावर प्रेम कसं करावं या मित्रभावाचा जिवंत कला म्हणजे आकार तू आहे, किंवा विश्वास ज्याच्यावर ठेवावा असा ठिकाण तू असल्यामुळे आता तुला प्रतारणा कशी करावी किंवा तुला हे लपवून कसं ठेवावं म्हणून मी सगळ्या प्रकारचं तुला सांगत आहे. प्रसंग चांगला आला तर प्रतिकूल प्रसंगेचा मी अजिबात प्रतिबंध मानत नाही. जरी संग्रामारूढ आहो झालो आम्ही, संग्रामाकरता जरी आपण सज्ज असेल तरी पण अर्जुना, मी तुझी फसवणूक करणार नाही. माझ्या हृदयातलं ज्ञान मी तुला सांगणार म्हणजे सांगणार. फक्त तुला एक करावं लागेल ना, तरी नावे कहे सहावे. ज्या संग्रामावर आपण आरूढ झालो आहे ती रणांगणाची भूमी उपदेशाकरता एवढी अनुकूल नाही, पण तरीसुद्धा प्रतिकूलतेमध्ये परमार्थ करता येतो. याचा आदर्श उदाहरण तू आहे. नावे कहे सहावे, इथे चाललेला गडबड गोंधळाचा प्रकार आहे तो आजी मनामध्ये येऊ देऊ नको. गाजाबज्जहीन धरावे, इथं सगळा गोंधळच आहे. हत्तींचे चित्कार, घोड्यांचं खिंदळण असेल, रथांचा गडगडाट किंवा तलवारींच्या घावाचा आवाज, हे सगळा गोंधळच आहे. एकमेकाला हे हाका देतात. ज्ञानोबांनी म्हटलं आहे ना, विसनैले हाका देती, एकमेकाला आव्हान देतात. हा सगळा गोंधळाचा प्रकार आहे. पण गाजाबज्जहीन धरावे, आपल्या मनामध्ये या गोंधळाला जागा देऊ नको. परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी, किंवा माझ्याकडून जर अर्थ केला तर मी सुद्धा या गडबडीकडे अजिबात लक्ष देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं एक कार्य तुझ्या संबंधाने माझं आहे की तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. श्रीगुरूंचं सगळ्यात महत्त्वाचं शिष्याच्या संबंधाने जर कर्तव्य काय असेल तर त्याच्या जीवनातला अज्ञान अंधकार नष्ट करावा. म्हणून नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, मी सद्गुरू त्यांना म्हणतो की जे शिष्याला सत्पदाची प्राप्ती करून देतात. मंत्र आणि तंत्राचा उपदेश करणारे तर गुरु घरोघरी आहेत आई ते, मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आई ते, परी शिष्याते मिळवी सद्वस्तु ते, सद्गुरू त्याते श्रीकृष्ण मानी. नाथ महाराजांनी श्रीगुरूंचं कर्तव्य सांगितलं आहे. श्रीगुरूंच्या जीवनामध्ये जेव्हा सत्शिष्याचं आगमन होतं तेव्हा त्या सत्शिष्याचा येन केन प्रकारे उद्धार करावा, हे श्रीगुरूंचं आद्य कर्तव्य आहे. आणि जोपर्यंत शिष्य मुक्त होत नाही तोपर्यंत श्रीगुरू स्वतःलाही बद्धच मानतात. कारण जर तो मुक्त झाला तर श्रीगुरूंना आनंद होतो आहे. आपण उदाहरण पाहिलं आहे, ज्या मातेनं प्रसूती वेदना सहन करून बालकाला जन्म दिला आणि तो बालक ज्या काळामध्ये स्तनपान करतो तेव्हा त्या तृप्तीचा आनंद बालकाच्या अपेक्षा अधिकही त्या मातेला होतो आहे. तसा शिष्याला पूर्ण बोध प्राप्त झाला तर त्याचा अत्यधिक आनंद गुरूंना होतो आहे. देखा बाळकाचे आधनी धाईजे, शिष्याचे निजाले पणे होईजे, हे सद्गुरूची एकलेने जाणीजे, का प्रसवतिया. म्हणून श्रीगुरूंचं आद्य कर्तव्य आहे तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. अगोदर तुझं अज्ञानत्व मला दूर करायचं आहे
आणि त्यासाठीच मी सज्ज आहे. जरी आपण रणांगणावर असेल, हा प्रतिकूल काल आहे, पण तरीसुद्धा या कालामध्ये ज्या अज्ञानामुळे जीवाला अनिष्ट परंपरा संसाराची भोगावी लागते, जन्म आणि मरणाला संसार म्हणतात, त्या परंपरेचा उच्छेद करायचा असेल तर त्याला मुले कुठारा घातः असं म्हणतात. म्हणजे मुळावर कुऱ्हाडीचा घाव घातला की सगळं झाड ज्याप्रमाणे नष्ट होतं, तसं आत्मस्वरूपाचं अज्ञान निवृत्त झालं की सकल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती घडते. यासाठी मी सज्ज आहे, तुझे अज्ञानत्व हरावे. म्हणून श्रीगुरूंचं कर्तव्य आहे पारमार्थिक क्षेत्रामध्ये शिष्याचं अज्ञान निवृत्त करावं, व्यावहारिक भरभराट करावी. हे खऱ्या श्रीगुरूंचं कर्तव्यच नाही. किंबहुना खरे सद्गुरू त्याकडे लक्षच देत नाही. ते फक्त त्याला विचारतात, तुझं अंतःकरण शांत समाधानी आहे ना, विवेक वैराग्याचा भर आहे, बरं परमार्थामध्ये समाधान वाटतं ना, असंच ते विचारत. ते असं नाही विचारत किती प्लॉट होते, किती झाले, ते विचारत नाही. व्यावहारिक अपेक्षा त्यांना नाही, ते स्वतःही ते कमवत नाही. परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. जो शिष्याचं किंवा भक्ताचं अज्ञान हरण करतो म्हणून त्याला हरी असं म्हणतात, किंवा भक्ताच्या चित्तवृत्तीला आपल्याकडे आकृष्ट करतो, चित्तवृत्ती हरून घेतो म्हणून त्याला हरी असं म्हणतात, किंवा भक्ताच्या जीवनातलं पापाचं हरण करतो म्हणूनही त्याला हरी म्हणतात. या हरिपदाचे बरेच अर्थ आहे, त्यातला एक अर्थ इथं लागतो आहे, परी तुझे अज्ञानत्व हरावे. पहिल्यांदा अज्ञानाचं हरण करायचं म्हणून भगवंताने 18व्या अध्यायामध्ये शेवटी अर्जुनाला विचारलं की अर्जुना, मी आतापर्यंत तुला हे सांगितलं, एकाग्र चित्ताने श्रवण केलं की नाही? सांग बरं मग. जो अज्ञानापासून मोह निर्माण झाला होता प्रनष्ट, हा तो चांगल्या प्रकारे नष्ट झाला की नाही? मग अर्जुनाने उत्तर दिलं, देवा काय विचारता? आवडीनं मला मोह काय विचारता? अहो तो मोह सकुटुंब गेला जे ठावो घेऊन आपुला. तो मोह त्याच्या कुटुंबाला घेऊन माझ्यापासून निघून गेला आहे. नष्ट मोह हा स्मृतिर्लब्धा. पण कशामुळे झालं? मग आपली बुद्धिमत्ताच तेवढी आहे? नाही. त्वत्प्रसादात, तुझ्या प्रसादामुळे, कृपा प्रसादामुळे हे झालं. आता मी अत्यंत स्थिर आहे, माझ्या जीवनातला संशय निघून गेला, तुमच्या आज्ञेचं मी पालन करणार. करिष्ये वचनम तव, असं भगवंताला 18व्या अध्यायामध्ये आपला निर्णय सांगितला. म्हणून भगवंताने आद्य कर्तव्य सूचित केलं, अज्ञानत्व हरावे, अगोदर अज्ञान निवृत्त करावं. शिष्याच्या जीवनातलं आत्मस्वरूपाचं अज्ञान एकदा निवृत्त झालं आणि त्या शिष्याचं जर आयुष्य उरलं तर त्याला जीवनमुक्तीचा लाभ होतो. आणि जर त्याला अज्ञान निवृत्त झाल्यानंतर प्रारब्ध संपलं की त्याला विदेह कैवल्याची प्राप्ती होते. एखाद्या शिष्याचं आयुष्य पुष्कळ राहिलं आहे आणि आयुष्य शिल्लक असताना जर त्याला आत्मस्वरूपाचं ब्रह्मरूपाने निसंदेह ज्ञान झालं तर उर्वरित आयुष्यामध्ये त्याला जीवन मुक्ती मिळते. आणि तुकोबार त्या गोष्टीचा अनुवाद रूपकाने करतात. तो का म्हणे, मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता आमचं दुसरं लग्न झालं म्हणे. तसं हे तुकोबाराचं तिसरं लग्न मानावं लागेल. व्यवहारामध्ये तुकोबारांची 2 लग्न झाली आहे, पण व्यावहारिक आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जर आपण फक्त 2 भाग घेतले तर व्यवहारातले 2 लग्न म्हणजे एकच लग्न घ्या. आणि परमार्थातलं मुक्ती नावाची बाळा म्हणतात, घेऊन मुक्ती बाळा, गुणकुसुमांची माळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा गिमसीत पावे, अशा सायुज्य मुक्ती नावाच्या मुलीबरोबर आता आमचं लग्न झालं. प्रारब्ध शिल्लक आहे, ब्रह्मज्ञान झालं, सायुज्य नावाची मुक्ती किंवा मोक्ष मिळाला. मग कसं राहणार? आता दिवस चारी खेळी मिळी. आयुष्याचे जे काही 4-5 दिवस राहिले असेल, हे बोलण्याची भाषा आहे, जेवढं आयुष्य असेल तेवढं अगदी आनंदामध्ये व्यतीत करणार, ही जीवनमुक्ती आहे. आणि या जीवनमुक्तीचा आनंद जर मिळाला तर श्रीगुरूंचं संपूर्ण शिष्याच्या संबंधाने कर्तव्य संपुष्टात आलं आहे. जर त्या शिष्याला प्रारब्ध बळाने व्यावहारिक काही फळ मिळालं तर ते शिष्याचं प्रारब्ध आहे. परमार्थाचं फळ श्रीगुरूंपासून मिळतं आणि व्यवहारातलं फळ प्रारब्धाने मिळतं. मग अशी 2-2 फळं जर एखाद्या शिष्याला मिळाली की 2 हातों में लड्डू, त्याला दोन्ही हातामध्ये लाडूंचा लाभ होणार. पण एका बाबतीमध्ये मनुष्य देहामध्ये जे मिळतं ते त्याने पहिल्यांदा संपादन करावं. म्हणून परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी,
हे आमचं आद्य कर्तव्य आहे. हे सगळं देवाच्या मुखातून ऐकलं भक्तराज अर्जुनाने की भगवान म्हणाले, मी हा योग पूर्वी सूर्याला सांगितला आणि तोच योग मी तुला सांगतो आहे. वा वा, काय गप्पा मारतोय म्हणे देवा. सूर्याला सांगितलं असंही म्हणतो आहे आणि तोच प्राचीन योग मला सांगतो आहे. सूर्य माहिती का कधी जन्माला आला? ज्या काळात सूर्य जन्माला आला त्या काळात तू नव्हता. का बरं? अरे तुझं आणि माझं वय समान आहे ना. सखा म्हटलं आहे, समवयस्क आपण आहोत. यावर शंका निर्माण झाली. ही सामान्य पुरुषाची जी काही देवासंबंधाने शंका आहे त्या शंकेचा अनुवाद भक्तराज अर्जुन करतात बरं. कारण देवाकडे जेव्हा आपण मनुष्य भावनेनं पाहतो तेव्हा देवाच्या ठिकाणी अनित्यत्व आणि असर्वज्ञत्व हे आपल्याला वाटतं आहे. म्हणजे देव पूर्व काळात नव्हता, अनित्यत्वाची शंका आहे. आणि जर पूर्व काळात असेल तर पूर्वजन्मातलं या जीवनामध्ये आठवू शकत नाही, याला असर्वज्ञता असं म्हणतात. म्हणजे असर्वज्ञत्व आणि अनित्यत्व या दोन असणाऱ्या पक्षाच्या बाबतीमध्ये भाव निर्माण झाला आणि त्यातून प्रश्न विचारला भक्तराज अर्जुनाने. अर्जुन उवाच अपरम भवतः जन्म परम जन्म विवस्वतः कथम एतत् विजानीयाम त्वम आदौ प्रोक्तवान इति. देवाला विचारलं, प्रभो भवतः जन्म अपरम, आपला जन्म अत्यंत अलीकडचा आहे, आत्ताच अलीकडचा. जन्माष्टमीला झाला आत्ता, अलीकडचा जन्म आहे तुमचा. भवतः जन्म अपरम, तुमचा जन्म अत्यंत अलीकडचा आहे, जवळचा आहे. विवस्वतः जन्म परम, सूर्याचा जन्म मात्र फार पूर्वीचा आहे. त्यामुळे त्वम आदौ प्रोक्तवान, तुम्ही अगोदर सूर्याला हे योग सांगितला. इति एतत् कथम अहम विजानीयाम, तुम्ही सूर्याला हा योग पहिल्यांदा कथन केला असं मी कसं बरं जाणावं? कारण सांगण्यासाठी एकतर सूर्य आणि तुमच्या वयात अंतर नसावं. तुम्ही काय म्हणता आहे, मी सूर्याला पूर्व काळामध्ये सांगितलं. अहो त्याचा जन्म कधी, तुमचा जन्म कधी? जन्माच्या कालामध्ये जर फरक पडत असेल तर तुम्ही अगोदर त्याला सांगितलं हे शक्य होणार नाही. मग या प्रश्नाचा भाव काय आहे? या प्रश्नाचा भाव असा आहे की तुमचा जन्म जर आता झाला असेल, मनुष्यत्वाच्या भूमिकेतून आत्ता जर जन्म झाला तर तुम्ही या देहात सांगितलं का मागच्या एखाद्या देहात सांगितलं? दोन भाव बरं. या देहात जर तुम्ही सूर्याला सांगितलं असं म्हणता तर अगोदर सांगितलं हे सिद्ध होणार नाही. तुम्ही असं म्हणा की मी आत्ता सांगितलं, तुम्ही तसं नाही ना सांगत. तुम्ही म्हणतात मी सृष्टीच्या प्रारंभाला सांगितलं. या देहाची जर या देहात सांगितलं असा भाव घेतला तर अगोदर सांगितलं याला जुळत नाही. बरं, हा देह अगोदर नव्हता, मग अगोदरच्या देहामध्ये सांगितलं एखाद्या दुसऱ्या देहामध्ये, तर ते तुम्हाला आठवणं या देहामध्ये शक्य नाही. म्हणजे अगोदरच्या एखाद्या देहामध्ये सांगितलं असेल तर आता आठवू शकत नाही, आणि या देहात सांगत असाल तर अगोदर सांगितलं हे जुळत नाही. म्हणून कोणत्या देहामध्ये सांगितलं, आणि जर तुम्हाला अगोदरच्या देहामध्ये सांगितलेलं आता आठवत असेल तर ते मला पण आठवायला पाहिजे. ते तर मला आठवत नाही, मलाच नाही कोणालाच आठवत नाही, तर ते तुम्हालासुद्धा आठवू नये. त्यामुळे देवा ही विसंगती कशी आहे, कशी जाणावी, या बाबतीमध्ये मला उत्तर द्या असा प्रश्न विचारल्यानंतर ज्ञानोबा यावर भाष्य करतात. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुले याचा स्नेह करी, तेथ विस्मय काय अवधारी कृपानिधे. या बाबतीमध्ये भक्तराज अर्जुनाने देवाला जो प्रश्न विचारला ना तो एकदम नाही विचारला. प्रश्न विचारण्याच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाला आपल्याला आदर्श करायला पाहिजे. अहो श्री गुरु ते जै पुसावे, ते येणे माने सावध व्हावे, हे एकची जाणे आघवे सव्यसाची. कसा भगवंताला प्रश्न विचारावा याचा आदर्श भक्तराज अर्जुन आहे. 10व्या अध्यायामध्ये विभूती योगाचं श्रवण केलं आणि तो सगळा विभूती योगाचा संपूर्ण सोहळा आपल्या या 2 डोळ्यांना पाहायला मिळावा याकरता भक्तराज अर्जुनाने देवाची अशी स्तुती केली आहे. तुझे अवतारी जाणू स्वतंत्र, देताना मनशी पात्रा पात्र, जे कैवल्य ऐसे पवित्र, वैरी आहे तिथले. देवा काय तुझा अवतारी आहे, ज्याच्याकडे मागणी किंवा याचना करायची असेल त्याची पहिल्यांदा स्तुती केली पाहिजे. आणि इतकी स्तुती देवाची केलेली आहे की भगवान परमात्म्याला ते सहन झालंच नाही.
त्या अर्जुनाने म्हटलं, देवा मला एक विश्वरूप दाखवा, दिव्य चक्षु मला प्रदान करा, मग दाखवा. ते दिव्य चक्षु प्रदान करायचे विसरले आणि एकाएकी भगवान म्हणाले, पश्चिमे पार्थ रूपानी शतशोत सहस्रशः. अरे अर्जुना, पाहतो की नाही? भगवंताने अर्जुनाकडे पाहिलं तर हा पाहिल्यासारखाच आहे. विश्वरूप दाखवण्याच्या अगोदरही तसाच होता आणि दाखवलं तरी तसाच आहे. देवाच्या लक्षात आलं, बहुतेक हा पाहत नाही. अर्जुना, तू पाहत नाही का? अर्जुन म्हणाले, तुम्हाला अगोदर म्हटलं होतं मी की अगोदर मला दिव्य चक्षु प्रदान करा आणि मग मला दाखवा. पण मोठी माणसं तुम्ही, तुमची उणीव काही सांगता येत नाही. तुमचं विश्वरूप दाखवणं म्हणजे बहिर्या पुढे ऋषिकेशा गाणीव करा. बहिऱ्याच्या समोर गायन करणं आहे. आंधळ्याला आरसा दाखवणं आहे. आंधळ्याला आरशाचा उपयोग नाही, बहिऱ्याला गायनाचा उपयोग नाही. तसा दिव्य चक्षु नसल्यामुळे मला विश्वरूप पाहण्याचा सोहळा नाही. पण काय करावं, तुम्ही मोठी माणसं आहात, तुम्हाला काही म्हणता येत नाही. भगवान म्हणाले, चुकलं बरं. बोलत प्रेम भावे धसाळ गेलो. म्हणजे विचारावं कसं? ते अर्जुनाप्रमाणे अगोदर स्तुती केलेली आहे आणि स्तुतीच्या माध्यमातून मग प्रश्न विचारला. ज्ञानोबा आहे प्रसंग चांगल्या प्रकारे आपल्यासमोर रेखाटतात. लगेच प्रश्नाला प्रारंभ नाही केला. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वता. पहिल्यांदा दृष्टांत ठेवला. भगवान म्हणाले ना, तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. अरे अर्जुना, पहिल्यांदा तुझं अज्ञान हरण आम्हाला करायचं आहे. तो अर्जुन म्हणे श्रीहरी, आपण श्रीहरीच आहात, त्यामुळे आपण अज्ञानाचं हरण नक्की कराल हे मला माहिती आहे. कारण नाव श्रीहरी आहे ना. मागची अर्धी ओवी आणि या ओवीचं पूर्वपद आपण घेतलं तर हरिपदाचा बरोबर अर्थ लागतो की नाही? अज्ञानत्व हरावे तव अर्जुन म्हणे श्रीहरी. अहो, तुम्ही अज्ञानाचं हरण कराल, यात नवल काय आहे? श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी मातेच्या चित्ताचंही तुम्ही अपहरणच केलं की नाही? श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटाले बापुडे. ते कोणीकडे इंद्रचंद्र? ज्या लक्ष्मी मातेचं सौंदर्य संपन्न असणारा भाव आणि त्या लक्ष्मीचं असणारं मन तुम्ही आपल्याकडे आकृष्ट केलं आहे ना, म्हणून आपण श्रीहरी आहात. त्यामुळे अज्ञान हरण कराल, यात नवल काय? तो अर्जुन म्हणे श्रीहरी. उदाहरण दिलं आहे, तुम्ही माझी माय आहात. असाच भाव पाठीमागा आलाय बघा. तू गुरुबंधू पिता, तो आमुची इष्ट देवता, तोची सदा रक्षिता. आपदी आमुते अपत्या ते माये, सांडोनी जरी जाये तरी ते कैसेनेची ऐके कृष्णा. तैसा सर्वांपरी आम्हासी, देवा तूची एका हसे. कृष्णा त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुष्य सखा त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. सगळं तुम्हीच आहात. माय उदाहरण दिलं आहे. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, यात नवल काय? कारण तू माय आहे. देवा तू आमचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दिन वत्सल, माय तू माऊली स्नेहाळ, भार सकळ चालविसी. जिच्या अंतकरणामध्ये माया म्हणजे प्रेम आहे त्याला माय म्हणतात. बरं, मराठी शब्द आहे बरं हा. इंग्रजीतला MY म्हणजे माय, माझा असा अर्थ नाही. इथला हा मराठी शब्द आहे. जिच्या मनामध्ये वात्सल्य प्रेम वसतं, माया राहते, त्याला माय म्हणतात. हा शब्द मराठवाड्यामध्ये वापरात मायो असं म्हणतात. माय शब्द आहे, आला मराठी भाषेतला. माय माऊली असा शब्द आहे. आणि ती माय काय करते? आपुलियाचा स्नेह करी. आपुल्या म्हणजे आपल्या बाळकाचा, त्या बाळकावरती प्रेम करते. तसंही पाहिलं तर निसर्गतः पुरुषांपेक्षा स्त्री अंतकरणामध्ये अत्यधिक प्रमाणामध्ये स्नेहभाव असतो. ईश्वराने त्यांना वात्सल्य अत्यधिक प्रमाणात प्रदान केलंच आहे. आणि जर त्या वात्सल्य भावामध्ये पुत्र प्राप्त झाला की मग त्या वात्सल्याला भरती येते. ते वात्सल्य दुप्पट वाढतं. व्यवहारातलं उदाहरण कायम आपण पाहतो. समजा आपल्याला भूक लागली, म्हणजे काय शब्द ऐका बरं, फक्त लगेच काही भावना जागृत होऊ देऊ नका. आज नाश्ता नाही. समजा आपल्याला भूक लागली, आता श्रावण संपला बरं, श्रावणात झाली नाश्ते, आता नाही. समजा आपल्याला भूक लागली आणि एखाद्या पुरुषाला जर आपण म्हटलं, अहो मला भूक लागली दादा, तो काय म्हणतो? 50-100 रुपये घ्या. प्रवासामध्ये एखादं चांगलं ठिकाण मिळालं, बसला मिळ तर घ्या भेळ, असं तो म्हणतो आपल्याला, प्रवासामध्ये घ्या. पण जर आपण एखाद्या माता भगिनीला म्हटलं की आई मला भूक लागली, ताई भूक लागली,
ते काय म्हणणार, महाराज फक्त 10 मिनटं थांबा, तुम्हाला गरम गरम स्वयंपाक वाढते. का? वात्सल्य आहे बघा. आणि ते वात्सल्य अगोदरच आहे. आणि त्यात पुत्र प्राप्त झाला तर मग माय आपुले याचा स्नेह करी, ती आपल्या बालकावर अत्यधिक प्रेम करते. ते तर विस्मय काय, त्यामध्ये आश्चर्य काय आहे. अवधारी देवा ऐका, आपण कृपानिधी आहात. आई आपल्या बालकावर प्रेम करतेच, या दृष्टांतातला एकच भाव घ्यायचा बरं. तुम्ही असं म्हणाल की ज्ञानोबा म्हणतात आई आपल्या बालकावर प्रेम करते, अन्य बालकावर करत नाही. एवढा भाव इथं नाही घ्यायचा. दृष्टांत असा सर्वांगाने घ्यायचा नसतो. दृष्टांत प्रसंग कोणता आहे त्या अनुषंगाने घ्यायचा असतो. जशी माय आपल्या बालकावर प्रेम करते, तसा देवा तू आमची माय आहे आणि तुझा बालक मी अर्जुन आहे. त्यामुळं तुमचं माझ्यावर प्रेम असणं हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे तुम्ही माझं अज्ञान हरण कराल, यात नवल काय. एवढ्या अंगाने दृष्टांत घ्यायचा आहे. दृष्टांत खूप बारकाईने जर सांगितला, चिरफाड नाही करायची त्याची. एवढ्या अंगाने घ्यायचा की जसे आई आपल्या बालकावर प्रेम करते, त्यात आश्चर्य काय आहे. ते नैसर्गिक प्रेम आहे, ते स्वाभाविक प्रेम आहे. तसं तुमचं माझ्यावर स्वाभाविक प्रेम आहे, यामध्ये आश्चर्य काय. कारण तुम्ही कृपानिधी आहात. अवधारी लक्ष द्या बरं, तुम्ही कसे आहात. आता आई आपल्या बालकावर प्रेम करते, हे आईचं स्वाभाविक प्रेम आहे, कारण ती एका बालकाची आई. पण तुम्ही तर मात्र पितामहस्य जगतो, माता धाता पितामह. त्यामुळे आपण जगताची आई असल्यामुळे सगळ्यावर आपलं प्रेम आहे. तू संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. आपला हा माऊली शब्द आपण लिहितो की नाही, माऊली शब्दामध्ये ऱ्हस्व उ आहे बरं. आपण लिहिताना दीर्घ लिहितो आहे, पण बहुतेक ज्ञानेश्वरीमध्ये आलेला जो शब्द आहे ना, बऱ्याच ठिकाणी हा माऊली शब्द ऱ्हस्व या अर्थाने आहे. इथे पण तसाच आहे ओवीमध्ये. का तुमच्या एखाद्या प्रतीमध्ये आहे दीर्घ, ओकार दीर्घ आहे का ऱ्हस्व आहे. ऱ्हस्वच असेल बहुतेक. जुनी मराठी भाषा आहे. तू कसा आहे देवा. मागच्या ओव्यामध्ये भक्तराज अर्जुनाची स्तुती केली देवाने. तू प्रेमाचा पुतळा, तू अनुसंगाचा ठाऊ, जे पडियसी तू मज. आता भक्तराज अर्जुन देवाला म्हणतात तुम्ही कसे आहात. तो संसार श्रांताची सावली. व्यवहारामध्ये आपण संसार शब्दाचा अर्थ घेतो, तो संसार शब्दाचा अर्थ संत वाङ्मयामध्ये नाही लागत. तो नाही. संसार कशाला म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. किंवा ज्ञानोबाऱ्यांची व्याख्या आगा उपजने आणि निमने, हे साच जे का मानणे, तो जीवलोक मी म्हणे संसारुहन. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मृत्यूला प्राप्त व्हायचं, किंवा जन्म आणि मरण आपलं नसताना हे आपलं मानणं, याला ज्ञानोबाराय संसार असं म्हणतात. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, मरायचं, याला म्हणतात संसार. आणि या संसाराची वारी केल्यामुळे जीव अतिशय उबगलेला आहे. श्रांत म्हणजे श्रमलेला आहे. आणि अशा श्रांत झालेल्या जीवाची विश्रांती घेण्याकरता सावली कोण असेल तर देवा तुम्हीच आहात. तो संसार श्रांताची सावली. जीव सगळा श्रमलेला आहे ना, आणि याला शांत करणारी सावली म्हणजे तुम्ही आहात. अनाथ जीवांची माऊली. नाथ म्हणजे समर्थ आणि अनाथ म्हणजे परतंत्र. जीव हा कर्माच्या ताब्यात आहे, मायेच्याही तावडीत सापडतो, पाप पुण्याच्याही कटाक्षामध्ये सापडतो, म्हणून तो परतंत्र आहे. अविद्या वशग आहे. पंचदशीमध्ये शब्द आला आहे बघा, अविद्या वशग. हा अविद्येच्या वश झालेला आहे, म्हणून त्याला अनाथ असं म्हणतात. आणि या अनाथ जीवांची साक्षात माऊली, त्याच्यावर प्रेम करणारी आई म्हणजे तुम्हीच आहात. आणि आमच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आमुते कीर. कीर म्हणजे निश्चित. प्रसवली तुझीच कृपा. देवा आमच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर तुझी कृपा, तुझीच कृपा आमुते प्रसवली. केवळ तुझ्या कृपेनेच आमचा जन्म झालेला आहे, दुसरं काही कारण नाही. कुंती मातेला अपत्य प्राप्त झाले ते मंत्र सामर्थ्याने, परंतु या अपत्यांना मारण्याचे अनेक प्रकारचे षडयंत्र केले गेले आणि त्या सगळ्या षडयंत्रातून आम्ही वाचलो. हा आमचा नवीनच जन्म झाला की नाही, आणि तो नवीन जन्म झाला त्याला कारण तुमची कृपा आहे, दुसरं काही कारण नाही.
नाहीतर अशा प्रकारचे प्रसंग हे आततायी आहे. आततायीमध्ये 6 प्रकार असतात. अग्नितो गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापहा क्षेत्रदारापहारीच षडैते आततायिनः. या श्लोकाचा नाथ महाराजांनी अनुवाद केला आहे. अग्निदाने गरदाने धनदार अपहारणे घाला घालून मारणे शस्त्रपाणी होणे वधार्थ याला म्हणतात आततायी. आणि सगळे कौरव आततायी आहे. यांच्या तावडीतून जे आम्ही सुटलो आणि आमचा नूतन जन्म झाला आता एक प्रकारे, त्याला कारण आमुते किरपसवली तुझीच कृपा. एकदा त्या हस्तिनापुरामध्ये एक वारणावत नावाचा भाग होता आणि तिथं काही वार्षिक उत्सव व्हायचा. त्या उत्सवाची परंपरा अशी असायची की साक्षात राजानं तिथं जावं त्या लोकांना दर्शन देण्यासाठी, आणि राजाला शक्य नाही झालं तर युवराजाने जावं. या शकुनी आणि दुर्योधनाने धृतराष्ट्राला असं मान्य केलं की पिताश्री यावर्षी उत्सवाला तुम्ही जाऊ नका. त्या गावातल्या लोकांचीच मागणी आलेली आहे. जशी हल्ली गावाकडची मागणी येते ना, या कीर्तनकाराची तारीख घेऊन द्या, तसं त्या भागातल्या लोकांची मागणी अशी आली आहे की धर्मराजाला पाठवून द्या. त्यामुळे धर्मराज भावी काळातले युवराज आहे, राजे आहे, त्यांना आपल्या असणाऱ्या प्रजेचा परिचय होईल. हे धृतराष्ट्राच्या लक्षातच आलं नाही. त्यांनी सांगितलं हरकत नाही, धर्मराजाला त्यांच्या 4 भावाला आणि कुंती मातेलाही आपण पाठवून देऊ, म्हणजे या निमित्ताने प्रजेचा परिचय पण होईल. आणि हस्तिनापुरापासून बाहेर निघाल्यानंतर थोडीशी हवा पालट म्हणतो की नाही आपण, तोही भाग होईल, पर्यटन होईल. पण याच्या अगोदर झालेलं कारस्थान कुणालाच माहिती नाही. त्या वारणावतामध्ये एक नवीन राजवाडा तयार करण्यात आला आणि त्या वाड्याच्या जे काही भिंती तयार केल्या त्या भिंतीमध्ये अत्यधिक प्रमाणामध्ये चरबी, तेल, तूप, लाख असे पदार्थ वापरले गेले की अग्नीचा फक्त ठिणगी पडण्याचा अवकाश की तो वाडा असा धडाडून पेटून उठला पाहिजे. आणि हे सगळं विदुर काकाच्या गुप्तहेराला कळालं की आपल्या एका राज्याच्या भागामध्ये अत्यधिक प्रमाणामध्ये वाहतूक होते आहे. हे गुप्तहेराला कळालं पाहिजे. बरं, कोणत्या रस्त्याने नेमकं काय चाललं आहे त्याला गुप्तहेर खातं म्हणतात. सर्वात चाणाक्ष काय असेल तर गुप्तहेर खातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेर खातं याचे प्रमुख होते बहरजी नाईक. आणि इतिहासामध्ये वर्णन आहे, आपण जर शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहिली ना तर आपल्याला शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते बघा. कारण त्या काळात इंग्रज कोणीतरी छायाचित्रकार आला आणि त्यांनी शिवाजी महाराजांचं चित्र काढून ठेवलेलं आहे. म्हणजे सरकारने छापित प्रसिद्ध केलं आहे ते शिवाजी महाराजांची मूळ प्रतिमा आपल्याला दिसते आहे बघा, दिसते आहे. म्हणजे छायाचित्रकाराने काढलं म्हणून ते कळतं. पण बहरजी नाईक दिसायला कसे होते हे फक्त तिघालाच माहिती होतं, बाकी कोणालाच माहिती नाही. गुप्तहेर खातं म्हणतात त्याला, इतकं ते गुप्त असावं. ते तिघं कोण होते? बहरजी नाईक तर राजमाता जिजाऊ माँसाहेबांना माहिती होते कसे दिसतात म्हणून. दुसरे शिवाजी महाराजांना माहिती होते. आणि तिसरे स्वतः आपण कसे दिसतो हे फक्त बहरजी नाईकाला माहिती होतं. बाकी बहरजी नाईक कोण आहे कोणालाच माहिती नव्हतं. आणि त्यांना भरपूर प्रमाणामध्ये भाषा यायची. सुरतवर जेव्हा स्वारी केली की नाही, सुरत लूट नाही बरं, सुरत स्वारी आहे, विजय आहे. कारण आपलंच धन पुन्हा आपण आणलं होतं. ते लूट म्हणायचे नाही त्याला, इतिहासकार काही म्हणतात, ते लूट नाही म्हणायचं, ती स्वारी होती, मोहीम होती ती मोहीम सुरत. त्या काळामध्ये अनेक प्रकारचे देशातले लोक तिथं राहतात. त्या सगळ्यांच्या भाषा अवगत करणारं व्यक्तिमत्व बहरजी नाईक. म्हणून गुप्तहेर खातं फार ज्या असणाऱ्या राज्यकारभारातलं गुप्तहेर खातं निष्णात असतं त्या राज्याला अंतर्गत आणि बाहेरचा धोका होत नाही. आणि जर ह्या खात्यामध्ये सुरंग लागला तर मग देशाची अंतरंगातली सुरक्षा धोक्यात येत असते. हे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. म्हणून आपण आदर्श घेत असताना तो आदर्श घेतला पाहिजे. राज्य कसं चालवावं या बाबतीमध्ये म्हणून ते विदुर काकांच्या गुप्तहेराने ते ताडलं की एका भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्वलनशील पदार्थ नेले जातात. आणि मग त्यांनी ते पाहिलं. विदुर काकांनी सांगितलं हे कोणाला कळता कामा नये, तुम्ही जा आणि नदीपासून एक सुरंग खोदायला प्रारंभ करा.
आणि त्या काळामध्ये बर्बरिक भाषेमध्ये धर्मराजाला विदुर काकाने एक पत्र पाठवलं. ज्या पत्राचे वरचे वाक्य वेगळे आहे आणि त्याचा आशय वेगळा आहे. त्यातलं एक वाक्य असं होतं, जर सगळीकडे वणवा लागला तर त्या वणव्यामध्ये सगळे पशु पक्षी मेले जातात, पण त्या वनात राहणारा जो व्यक्ती नाही, एखादा प्राणी उंदरासारखा घुशीसारखा बीळ करून राहतो जमिनीमध्ये भुयार करून, त्याला वणवा बाधत नाही. म्हणजे काय, तुम्ही भुयार तयार करा. हे त्या बर्बरिक भाषेमध्ये सांगितलेलं होतं. असे 5-6 वाक्य होते त्यामध्ये. ते पत्र धर्मराजाला मिळालं. एकूण यांनी सुरंग खोदायला प्रारंभ केला आणि ज्या दिवशी पांडवांना हे जाळून टाकणार त्या दिवशी योगायोगाने तिथे एक भिल्ल स्त्री आपल्या 5 मुलासहित आली. बाहेरून यांनी अग्नी लावला, आतून यांनी पण अग्नी लावला, पण भुयारातून पळून गेले आणि 6 जण मृत्यू पावले. यांनी अफवा उठवली, ब्रेकिंग न्यूज, की पांडव अग्नीमध्ये मृतप्राय झाले, जळून भस्म झाले. या प्रसंगामध्ये विदुर काकांना बुद्धी देणारा कोण आहे? सकळार्थमते प्रकाशू, देवा तूच आहे ना. आमुते किर प्रसवली, तुझीच कृपा, तुमच्या कृपेमुळे आमचा नवीन जन्म झाला, दुसरं काय कारण आहे? आईचं उदाहरण पुढे देता, देवा पांगुळे एखादे विजे, तरी जन्मोनी जो जार साहिजे, ते बोलो काय तुझे तुझची पुढा. एखाद्या मातेला दैववशा किंवा प्रारब्धवशामध्ये एखादा मुलगा जन्माला आला, पण मुलगा कसा आहे? पांगळा, जो स्वतःच्या पायावर चालू शकत नाही. एखादे विजे, एखाद्या प्रसंगाला पांगळा मुलगा जन्माला आला तरी पण आई उबगत नाही. बघा, अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, जीवे उबगणे ही स्थिती न पाहे माय. खरी जी आई असते ना, ते बाळकाला कधीच उबगत नाही. म्हणे मग आता हे सध्याच्या काळात चालू आहे भ्रूण हत्या वगैरे, हे खऱ्या आईचं लक्षणच नाही आहे. एखादा असणारा 84 लाखातून प्रवास करणारा जीव जर मनुष्य देहामध्ये येत असेल तर त्याला जन्माला येऊ दिलं पाहिजे. ते स्त्री आणि पुरुषाचा भेद अजिबात बाळगू नये. नाही काय म्हणत नाही, वंशाला दिवा पाहिजे. तो दिवा जन्माला आल्याने संस्कारित असेल तर बरं आहे, नाहीतर तो जर वाईट संस्कारात असेल तर तो दिवे लावतो मग, आणि ते दिवे विजवता आईबापांच्या नाकी न येतात. हा आग्रह काही कामाचा नाही. कारण गर्भामध्ये आलेला जो काही जीव आहे तो ऋषी असतो. मग तो स्त्री देहात येऊ किंवा पुरुष देहामध्ये येऊ, त्याची हत्या करणं सगळ्यात मोठं पाप आहे. करू नये बघा ते. आणि खरी आई ती करत नाही. देवा पांगुळे एखादे विजे, एखादा पांगळा मुलगा जन्माला जरी आला, विजे म्हणजे जन्माला घालणं, तरी जन्मोनी जो जार साहिजे. जन्मोनी म्हणजे जन्मल्यापासून, जोजार शब्दाचा अर्थ होत आहे ते सगळ्या प्रकारचे कष्ट ते सहन करते. बघा, व्यसनी जरी मुलगा असेल ना तर आई त्याला उबगत नाही. बघा, शेजारचा एखादा व्यक्ती म्हणतो, काय त्याचं तुम्ही पालन पोषण करता, तो तुम्हाला दररोज हाणामार करतो आहे, मारतोय तुम्हाला, आणि तरीसुद्धा तुम्ही त्याचं पालन पोषण करता. ती आई असते. ते म्हणते, अरे जरी त्याने मारलं तर ते माझंच बाळ आहे. ते उबगत नाही. जन्मोनी जो जार साहिजे, ते बोलो काय तुझे तुझची पुढा. तसा देवा आम्ही सुद्धा एका अर्थाने पांगळेच आहोत ना. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आम्ही सुद्धा एक आंधळा वेळा पंगू, एर सर्वांगी पुरता चांगू, परिग्राम गुणे संगो घडला दोघा. तसा आंधळाचाही ज्ञानदृष्टी नाही, वेडा आहे देहाला मी म्हणतो, आणि परतंत्र आहे म्हणजे पांगळा आहे, प्रकृतीच्या अधीन आहे. पण देवा तुम्ही मात्र अगदी जन्मल्यापासून तर आतापर्यंत सगळं सहन करता की नाही? भगवंताला म्हटले रथ उभा करा, सहन केलं देवाने. म्हणजे उपदेश करा, केला उपदेश. विभूती सांगा, सांगितल्या. दाखवा विश्वरूप, दाखवलं. घ्या आवरून, घेतलं आवरून. जन्मोनी जो जार साहिजे, हे सगळं देवाने सहन केलं की नाही? देव काही तक्रार करत नाही. हे बोलो काय तुझे तुझची पुढा. देवा तुझंच असणारं हे कर्तव्य कर्म तुझ्यासमोर तुझची पुढा काय बोलो, आणखीन काय विस्ताराने बोलावं, असा परिहार दिला बरं. आतापर्यंत देवा तू आमची माय आहे. पांगळा जन्माला आला की सहन करावं, तसे तुम्ही आहात. आमच्यावर तुमचं प्रेम आहे. पण यानंतर आता विषय बदलला.
आता म्हणजे यापुढं, आता चांगलं आहे का, आता पुशेन जे मी काही तेथे निके चित्त दे, तेवीची देवे कोपावे नाही बोलाये का, किंवा कोपावे ना काही बोलाये का, असा एक पाठ आहे बरं. आता म्हणजे यानंतर बरं, अगोदर स्तुती केली. आता काय करायचं आहे भक्तराज अर्जुनाला, पुशेन प्रश्न विचारायचा आहे देवाला. पण प्रश्न विचारण्याच्या अगोदर वातावरण तयार केलं आहे. आपल्या भाषेमध्ये गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, म्हणजे बाबाचं दृष्टांत म्हणून सांगतो. आपण हजामत करायला जरी गेलो ना तरी तिथला तो नावी अगोदर वातावरण तयार करत असतो. त्या अगोदर बघा सगळं वातावरणच असतं. किंवा शेतकरी पेरणी जर करायची असेल तर जमिनीची मशागत करतो, हे ते वातावरण आहे. किंवा कीर्तनकार वातावरणच तयार करतो की नाही सुरू, हे तर आपला अनुभवाचंच आहे सुरुवातीला, सोडून द्या. आणि गुरुवारी राऊत बाबांचं वाक्य आहे, ज्याला वातावरण तयार करता येतं त्यानेच कार्यक्रम करावा, असं हे वातावरणाची भूमिका आहे. आता पुशेन जे मी काही देवा, आता यानंतर जे मी काही पुशेन, जे मी तुम्हाला काही विचारणार आहे तेथे निके चित्त दे, चांगल्या प्रकारे लक्ष दे बरं. कारण मला माहिती आहे पाठीमागे एका माझ्या वाक्यावर तुम्ही लक्ष दिलं नव्हतं. दुसऱ्या अध्यायामध्ये ऐसे अर्जुन ते अवसरी मने श्रीकृष्ण अवधारी, ते मना नयेचे मोरारी ऐकोनिया. देवाने ते ऐकलं होतं पण देवाच्या मनाला ते पटलं नव्हतं. तसं देवा इथं नका करू, इथं ऐकासुद्धा आणि माझ्या बोलण्यावर चित्त पण द्या, म्हणून शब्द ठेवला आहे. निके चित्त देई, देवा चांगलं लक्ष द्या माझ्या बोलण्यावर. कारण का, मी अगोदर तुमच्या 3 श्लोकावर चांगलं लक्ष दिलेलं आहे आणि त्या 3 श्लोकातलं ऐकलं म्हणून तर मला प्रश्न निर्माण झाला. त्यामुळं तुम्हीसुद्धा आता चांगलं लक्ष द्या बरं. तेवीची पण त्याचप्रमाणे देवा कोपावे नाही, माझ्यावर रागवू नका बरं. तुम्ही दुसऱ्या अध्यायामध्ये थोडे रागवले होते माझ्यावर. अशोचानानुशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ते पंडिता, जात्यंधा लागे पिशे मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे, आपण आपे तरी नेनशी शिकू म्हणू तरी बोलसे बोसाल नीती. गप्पा तर लय मोठ्या मारतो, असे थोडे रागवले होते ना, आता रागवू नका. 2 गोष्टी एक तर माझ्या बोलण्याकडं चांगलं लक्ष द्या आणि लक्ष देण्याच्या बरोबर माझ्या बोलण्यावर रागवू नका. तेवीची त्याचप्रमाणे देवा कोपावे नाही बोलाये का, माझ्या एका बोलण्यावर एका वाक्यावर अजिबात तुम्ही रागवू नका. म्हणजे अर्जुना काय वाक्य बरं, ते वाक्य असं आहे, तरी मागील जे वार्ता तवा सांगितली होती अनंता, ते नावे कमज चित्ता मानेचे ना. बघा बरं, या ओव्यामध्ये सुरुवातीला भूमिका आहे, नंतर प्रश्न आहे आणि प्रश्नाच्या नंतर पुन्हा देवा कदाचित माझी एखादी उणीव असेल, कारण तुमचं चरित्र मला माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा मला विसंगत वाटणारा भाव सुसंगत करून सांगावा असा भाव पुढे दिसतो आहे. मागील जे वार्ता तुम्ही मागे सांगितलं ना मला, की अर्जुना तुम्ही असं म्हटले, मग देव म्हणे पंडसुता हाच योग आम्ही विवस्वता, कथिला परिते वार्ता बहु दिवसांची. मी सूर्याला फार सृष्टीच्या प्रारंभ काळामध्ये एक गोष्ट सांगितली, अशी तुम्ही मागील जे वार्ता, ज्या वार्तेला तुम्ही मागील पूर्वीच्या काळातली वार्ता म्हणून सांगितलं, तो सांगितली होती अनंता, तुम्ही अनंत आहात, तुमचा अंत लागतच नाही. अशा अनंत असणाऱ्या परमात्मन तुम्ही मागची मला जी काही पूर्व काळातली वार्ता म्हणून सांगितली ना, ते नावे कमज चित्ता मानेचे ना, ते माझ्या चित्ताला क्षणभर अजिबात मान्य होत नाही. कारण का, जर ती वार्ता मागील होती तर तुम्हाला आता कशी काय आठवली. कारण जर वार्ता सांगणारे तुम्ही जर मागे असाल तर भूतकाळातलं या जन्मामध्ये कोणाला आठवत नाही, त्यामुळे मला ते पटत नाही. बरं, याच देहामध्ये तुम्ही सांगितलं असं तुम्ही म्हणत नाही. तुम्ही म्हटले असते मी आत्ता सांगितलं 6 महिन्यापूर्वी सूर्याला, तर मला ते मान्य झालं असतं, पण तसं तुम्ही म्हणत नाही ना. या देहात सांगितलं तर अगोदर सांगितलं हे पटत नाही, आणि अगोदर सांगितलं तर या देहामध्ये स्मरण होतं आहे हे सुद्धा पटत नाही. नावे कमज चित्ता मानेचे ना, त्याचं काय कारण, अरे अर्जुना मी सूर्याला सांगितलं
यामध्ये संशय घेण्याचं काय कारण? त्याचं कारण असं आहे, जे नाम कारण जे तो विवस्वत म्हणजे काही ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तोवाची केवी कही उपदेशिला. जे नाम कारण तो विवस्वत तो सूर्य म्हणजे काय आहे, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही. ही गोष्ट आपल्या वाडवडिलांना सुद्धा माहिती नाही. आपण जर आपल्या वडिलांना विचारलं, का हो सूर्य तुम्ही कधीपासून पाहता, ते म्हणतात मलाही नाही माहिती, जन्मापासून पाहतो. आपल्या आजोबाला विचारू. असं करता करता आपण ब्रह्मदेवापर्यंत जरी गेलो तरी सूर्य म्हणजे कधी जन्माला आला हे आपल्या वाडवडिलांना सुद्धा माहिती नाही. असं असताना तर मग तोवाची तूच केवी, केवी म्हणजे कसा आणि कही म्हणजे कधी, त्या सूर्याला तो कधी आणि कशा प्रकारचा उपदेश केला ते मला सांगा बरं. कारण या देहामध्ये कधी केला म्हणजे या देहात केला का मागच्या देहामध्ये केला? हे कधी शब्दाने वर्तमान देह घ्यायचा का भूतकाळातला देह घ्यायचा हे विचारायचं आहे. आणि कसा उपदेश केला? जर मागच्या जीवनामध्ये केला असेल तर आता कसं काय आठवला? म्हणून उपदेशाचा प्रकार आणि उपदेशाचा काळ दोन गोष्टी विचारल्या. तो वाची केवी कही उपदेशीला, कारण का विसंगत वाटण्याचं कारण तो ऐकीजे बहुता काळांचा, आणि तो तव श्रीकृष्ण सापेचा मनोनिगाये मातोचा विसंवाद. हे विसंवाद होण्याचं काय कारण? तो सूर्य बहुता काळांचा एकीचे, तो सूर्य तर फार पूर्वी उत्पन्न झाला आहे, निर्माण झाला असं आम्ही ऐकलं आहे. आणि तू तव म्हणजे तू तर श्रीकृष्ण सापेचा सांप्रत काळातला आहे. फार झालं तर आपल्या दोघांमध्ये 4-6 महिन्याचं अंतर असेल. आत्ताच तर तुझा जन्म झाला, आत्ता म्हणजे आत्ताच नाही, फार थोड्या काळामध्ये वर्तमान काळामध्ये तुमचा जन्म आहे. आणि सूर्यदेवता प्राचीन आहे. प्राचीन सूर्याला अर्वाचीन तुम्ही सांगितलं कसं? कोणत्या देहामध्ये सांगितलं हे मला सांगा. मनोनिगाये मातोचा विसंवाद. म्हणून तुमच्या बोलण्यामध्ये विसंवाद मला वाटतो आहे, विरोध वाटतो आहे, किंवा हे विसंगत बोलणं मला वाटतं आहे. परंतु देवा हेही मला माहिती आहे आता, देवीची देवाचरित्र तुझे आपण काही चिनेनेचे, हे लटिके केवी म्हणीचे एकी हेळा. एकदम हे सगळं खोटं आहे असं म्हणावं तरी कसं? म्हणतात बरं, पण म्हणावं कसं? तुम्हाला कसं काय म्हणावं तुम्ही लबाडा आहे म्हणून? असं माणसं म्हणून जातात बघा व्यवहारामध्ये. एकाएकी कसं म्हणावं तुम्हाला तुम्ही लबाडा म्हणतो वाक्यामध्ये, तसं नाही. देवीची देवा त्याचप्रमाणे देवा चरित्र तुझे, अलौकिक कर्म ज्याचे असतात त्याला म्हणतात चरित्र. जे मानवी बुद्धीला कळत नाही, वेदशास्त्रसुद्धा ज्या ठिकाणी हात टेकवतात त्या कृतीला चरित्र असं म्हणतात. आणि देवा तुमचं चरित्र आपण काही चिनेनेचे, आपलं तुमचं चरित्र काही माहिती नाही आहे, कारण तुमचं चरित्रच आगाध आहे. बाल्यावस्थेमध्ये असताना पुतनेला नष्ट केलं, लहान वयामध्ये गोवर्धन पर्वत करांगळीवर उचलला, जळत वनवावं मुखेची प्रासेला, आगासुराने गिळलं तर चिरून टाकलं तुम्ही त्याला, ते बकासूर वगैरे सगळे मारले. तुमचं अलौकिक चरित्र आहे, काहीची नेणीचे. त्या बाबतीमध्ये मला काही सांगता येत नाही. बरं तुम्ही सूर्याला सांगितलं हे खोटंही म्हणता येत नाही. लटिके केवी म्हणीचे, हे सगळं खोटं आहे असं एकदम म्हणावं तरी कसं? पण देवा मात्र मला वाटतं ना की सूर्य अगोदरचा आहे, तुम्ही आताचे आहात. मग तुम्ही उपदेश कधी केला नेमका आणि कसा केला एवढं फक्त मला सांगा. परिहेचे मातू आघवी मी परियेसी ऐसे सांगावी, जे का तो तया रवी उपदेश केला. म्हणून देवा हेचे आघवी मातू, ही सर्वच्या सर्व प्रकारची मात म्हणजे गोष्ट, वार्ता मी परियेसे जीवरूपाने असणारा मी भक्तराज अर्जुन अगदी मला ही श्रवण करायला भेटेल आणि या बाबतीमध्ये मला कोणताही संशय राहणार नाही. म्हणजे माझ्या बुद्धीवर ही गोष्ट आरूढ होईल अशा प्रकारे तुम्हाला सांगावी. बघा मी परियेसे, यातून काय सांगायचं आहे? मी अज्ञानी आहे, मी तुमचा भक्त आहे, शिष्य आहे, सखा आहे आणि जीवरूपाने आहे. पण माझ्याही अल्पबुद्धीवर तुम्ही सूर्याला उपदेश केला, तो तुम्हाला आता का आठवतो आहे हे सगळ्याच्या सगळं मला सांगावं. अशा प्रकारे मी परियेसे
ऐसी सांगावी जे का तुवा तया रवी उपदेश केला, जे की तुम्ही त्या सूर्यदेवतेला उपदेश केला तो कोणत्या देहात केला? आता भगवंताने जो उपदेश केला आहे तो या अवतारात नाही केला, तो पूर्वीच्या अवतारामध्ये केला आहे. म्हणजे या हा जो पक्ष आहे ना, या देहात उपदेश केला तो संभवत नाही. पण दुसरा पक्ष प्रबळ आहे. जर प्राचीन अवतारामध्ये भगवंतांनी सूर्याला उपदेश केला असेल तर या अवतारात देवाला ते कसं काय आठवतं? आणि तुम्हाला आठवत असेल तर आम्हाला का आठवत नाही? याचं पहिलं कारण, परमात्मा मनुष्य नाही, मनुष्याला आठवत नसतं. आणि देवाला का आठवतं? देवाची शुद्ध सत्वात्मक माया उपाधी आहे आणि जीवाची अविद्या उपाधी आहे. अविद्या उपाधीमुळे जीवाला आठवत नाही आणि शुद्ध सत्वात्मक माया नावाची उपाधी ईश्वराची असल्यामुळे भगवंताला मागच्या सगळ्या अवतारातलं, सगळ्यांच्या जन्मातलं आणि सगळं आठवतं. म्हणजे देवाला स्वतःचंही सगळं आठवतं, आपल्या सगळ्यांचंही सगळं आठवतं. आणि देवाला या बाबतीमध्ये सर्वज्ञ म्हणता, असा भाव परमात्मा पुढे सांगणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, देव तुकाराम, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.